खरं तर 50हून अधिक सिनेमे केल्यानंतर सरगम हा जो एक विषय आमचा चित्रपट येतोय, तर तो करण्यामागे खूप आनंद मिळाला आम्हाला. खरं तर पुणे म्हणजे मुंबई सिटी आम्ही क्रिएट केली होती पुण्यामध्येच. पुण्यातच काही गोष्टी तयार केल्या. पुणे आणि भंडारदरा हे दोन्ही एक कॉन्ट्रास्ट, एक निसर्गरम्य ठिकाण आणि आत्ताचं धकाधकीचं जीवन यातल्या दोन्ही आम्हाला कॉन्ट्रास्ट दाखवायचा होता. तिथला आदिवासी पाडा असेल, तिथल्या काही गोष्टी वेश तयार केली होती आम्ही आणि बरेच एक रॅम्प बनवला होता मोठा. एक गाणं होतं, लव्ह स्टोरी होती त्याच्यामध्ये आणि बऱ्याच तिथल्या ज्या गोष्टी मार्केटला पाहायला मिळणार नाहीत किंवा आदिवासी पॅटर्नमधल्या किंवा निसर्गरम्य ठिकाणच्या काही क्रिएटिव्ह गोष्टी आम्हाला तिकडे आयुर्वेदिक झाडपाला असेल, औषधं असतील, ते आम्ही तयारी केली होती आणि हे करायला आनंद वाटला. डॉक्टर गिरीश कर्नाड सर होते, नितीन कारेकर होते, आमचे डायरेक्टर शिव कदम, निर्माते मच्छिंद्र धुमाळ असतील, महेंद्र केसरी असतील, प्रसाद पुसावळे असतील, हे निर्माते म्हणून कधीच सेटवर नव्हते. म्हणजे स्वतः ते आम्हाला आर्ट डिरेक्शनला मदत करायचे, काही वस्तू आणू लागू लागायचे, आमच्यावर जेवायचे किंवा काम करायचे सगळं. तिथे शेण सारवण असेल, कूड बांधायला मदत त्यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांनी एक एन्जॉय केला चित्रपट. तर मला प्रेक्षकांना विनंती आहे, की तुम्ही हा आमचा चित्रपट आवर्जून फॅमिलीसह पहा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. हात जोडून नमस्कार कर. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव